नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉगमध्ये. आपण चाललो एक ठिकाण एक्सप्लोर करायला. एवढे वर्ष आपण जवळ राहिलोय पण कधी एक्सप्लोर नाही केलं आणि लहानपणापासून जायची इच्छा होती पण कधी जायला भेटलं नाही. प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं की आपण इथे जावं आणि ते बघावं, पण काही कारणास्तव मला लहानपणी बघायला नाही भेटलं. तर आत्ता ती वेळ आलेली आहे, तर आम्ही सगळे चाललोय. ते मला बघायला नाही भेटलं, ते माझ्या मुलीला बघायला भेटावं अशी माझी इच्छा आहे. तर आम्ही चाललोय, तर बघत राहा कुठे चाललोय, काय चाललोय. आणि आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे, तर तुम्हाला खूप मजा येईल, नक्की बघा. चला तर मग आपण आता पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला, वीरमाता जिजाबाई उद्यान, म्हणजेच आपली राणीची बाग. चला तर मग आपण आता तिकीट काढूयात. तिकीट काउंटरला तिकीट चार्जेस आहेत. मोठ्यांचे अडल्टचे 50 रुपीज, चाइल्डचे 25 रुपीज आणि फॅमिली कॉम्बो घेतला त्याच्यामध्ये 2 मुलं आणि आईवडील असतील तर 100 रुपये चार्जेस आहेत. आम्ही तो ऑनलाईन तिकीट काढलेला, तिथे कॅश काउंटर पण आहे. चला मग आता आपण आतमध्ये एंटर करूयात. तिथे एंट्रीला आमची बॅग चेक केली आणि तिथे प्लॅस्टिक पूर्णपणे बॅन आहे. सर्वात पहिले आपण बघूयात पक्षी. तिथे एंट्रीला साखळ्या लावलेल्या कारण की पक्षी बाहेर उडून जायला नको. तिथे सगळ्या प्रकारच्या बगड्यांच्या जाती आहेत. खूप मोठे मोठे बगळे बघायला भेटले आणि वरती पण खूप मोठा नेट लावलेला आहे जेणेकरून पक्षी बाहेर उडून जाऊ नये. पाण्यामध्ये मस्त खेळत होते ते. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती तुम्हाला बघायला भेटतील इथे. खूप मोठी स्टीलची नेट लावलेली आहे, खूप मोठी आणि मस्त मेंटेन केले BMC. इकडे कमीत कमी 400-500 वेगवेगळ्या प्रकारचे बगळे असतील. जिकडे बघा तिकडे नुसतं बगळ्यांचा आवाज येतोय. एक नंबर भारी वाटतं बघायला. आणि एवढे बगळे आणि ते पण मोठे मोठे, म्हणजे 3-3, 4-4 फुटाचे बगळे, मस्त. थोडीशी या पक्ष्यांबद्दल माहिती आहे. मुंबईमध्ये एवढं शांत, निवांत आणि ग्रीनरी असू शकते याचा विश्वास नव्हता माझा. अच्छा, पण खरंच राणीची बाग आहे. आता आपण जाऊयात मगर बघायला. बघूया तर किती मोठी मगर आहे ते. सर्वात पहिले आम्ही गेलो अंडरग्राऊंड बघायला. तिथे खूप छान सेटअप केलेला आहे. तिथे आम्हाला काही मगर दिसतच नव्हती. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला मगरीची शेपूट हलताना दिसली. मग आम्ही म्हटलं वरती मगर आहे. मग आम्ही वरती गेलो मगर बघायला. आता आपली मगर बघून झालेली आहे. आता आपण पुढे जाऊयात कासव बघायला. हे भरपूर छोटे मोठे कासव बघून झाले. आता आपण जाऊयात पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये. बघूया आता आपल्याला कुठल्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात बरं.
ह्या पक्ष्याची चोच तर बघा किती मोठी आहे. चला आता आपण जाऊया पेंग्विन बघायला. हे आहेत जगप्रसिद्ध पेंग्विन्स आणि आपल्या मुंबईमध्ये राणीच्या बागेत. यांना खास थंड वातावरण लागतं, त्यामुळे तसे इकडे मोठे मोठे AC लावलेत आणि पूर्ण सगळं चिल केलेलं आहे इकडे. आता लागले खूप भूक, चला जाऊया आपण जेवायला. इकडे त्यांचं एक कॅफे आहे झू विले नावाचं आणि हा कॅफेटेरिया आहे. चला बघूया इथे काय काय भेटतं ते आणि आपण आपल्या आवडीने काहीतरी घेऊया खायला. सिटिंग एरिया बराच मोठा आहे. आम्ही फ्राईड राईस मागवला पण टेस्ट खूप ॲव्हरेज आहे आणि पैसे खूप जास्त आहेत. इकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या अजिबात चालत नाही, त्यामुळे कॅफेटेरियामध्ये तुम्हाला ही 50 रुपयाची अर्धा लिटरची टेट्रा पॅकची पाण्याची बॉटल देतात. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी याल राणीच्या बागेमध्ये तर तुम्ही रियुजेबल प्लॅस्टिकची बाटली किंवा स्टीलची बाटली घेऊन या, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही पहिले पोटपूजा केली, खूप भूक लागलेली. जेवण एवढं खास नाही, ठीक आहे. चला तर मग आता आपण जाऊयात हरिण बघायला. आपलं हरिण बघून झालंय. चला तर मग आता आपण जाऊयात अस्वल बघायला, म्हणजेच लहान मुलांचा टेडी बियर. चला तर मग आता आपण जाऊयात बिबट्या आणि तरस बघायला. हे पट्टे मला तरस पण चालल्या आराम. तिथे जाऊ नका, मी जागा आहे. शेपूट हलवतो बघा मला. शेपूट हलवतो बघ. ज्यासाठी आपण राणीच्या बागेमध्ये आलो ते म्हणजे वाघ बघायला. चला वाघोबाला बघायला. खूप वेळ झोपून आल्यानंतर राजासाहेबांनी आपल्याला दर्शन दिलंय. चला तर बघूया त्यांचं राजशाही थाट. बसण्यासाठी छान व्यवस्था केली. मस्त असं गार वारा. काय ग्रीनरी आहे. मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या मध्ये ग्रीनरी कशी भारी वाटते. हृदय असं बरी. आता मॅडमला आमचं खेळायचं आहे. चला खेळायला. हृदय कुठे आता? कुठे यायचंय? कुठे? मजा आएगा ना भिडो. ही वाघाची मावशी मांजर. चल झूठा. लहान मुलांना खेळायला छोटस पार्क. राणीची बाग ही सगळ्या वयोगटासाठी एकदम बेस्ट आहे, कारण की लहान मुलांच्या खेळण्यापासून तर मोठ्या माणसांच्या आरामासाठी बसण्यापर्यंत सगळ्या सोयी सुविधा BMCने एकदम मस्त अवेलेबल करून दिल्या आहेत. नक्की विजिट करा. आता आपण चाललो एक्झिटच्या वेळेला. सगळे ॲनिमल आपल्याला बघून झालेले आहेत. ज्यांच्या नावावरती ह्या राणीच्या बागेचं नाव ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं मस्त असं स्टॅच्यू. नाव वे टू एक्झिट. खूप सारे प्राणी पक्षी सगळं बघितलंय, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. हाय फ्रेंड, आत्ताच राणीच्या बागेतून बाहेर आलेलो आहे, जी की मुंबईला बायकायला आहे. ही आहे
भायखळा ईस्टला. एंट्री टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आणि तिकीट आहे पर माणसे 50 रुपये आणि लहान मुलं असतील तर 25 रुपये. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुमच्याकडे एक टीप आहे, संध्याकाळी कधी येऊ नका, संध्याकाळी खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी यायचं टाळा. आणि आज संडे आहे त्यामुळे गर्दी खूप आहे, तर जेव्हा केव्हा तुम्ही याल तर सकाळी यायचा प्रयत्न करा, तुम्हाला जास्तीत जास्त बघता येईल. या ठिकाणी आपण बरेच प्राणी बघितले, म्हणजे जसं की वाघ बघितला, आपण हरिण बघितलं, आपण अस्वल बघितला, आपण मगर बघितली, कासव बघितले, पक्षी बघितले, बरेचसे प्राणी आपण या ठिकाणी बघितले. लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे, तर कधी मुंबईला आलात तर नक्की व्हिजिट करा. आणि अशाच आमच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.